मेलबर्नमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या दी ग्रेट ओशन रूटला भेट दिली आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी। या पर्यटन स्थळाचा त्यांनी घेतलेला हा स्पेशल आढावा। मेलबर्नला आलं की ग्रेट ओशन रूटला जायला फार मजा येते आणि त्यामुळे आज मी त्या रोडवरती जाणार आहे। फार धमाल तिकडचा समुद्र बघायला मिळतो, वेळेला अपोस्टल बघायला मिळतात। त्यामुळे आज या सुंदर बसमधनं फिरायला जाणार आहे। चला माझ्याबरोबर ग्रेट ओशन रूट। सफर मी हेलिकॉप्टरने करायचा विचार पक्का केला। थोड्याच वेळा हेलिकॉप्टरने सफर करून समुद्राबरोबर अपोस्तलचं दर्शन घेतलं। अपोस्टल्सला लॉक आणि गॉज नावाची जागा आहे। अफलातून वर्षानुवर्ष रादर लाखो वर्ष निसर्गाने प्रयत्न करून या सगळ्या जागा जणू काही निर्माण केलेल्या आहेत। वारं आणि पाणी यांनी दगडावरती कार्विंग झालेलं आहे। हे सगळे लाईमस्टोन्स आहेत। या लाईमस्टोन्समध्ये या कार्विंग झालेले आहेत। जगभरचे पर्यटक वाकडी वाट करून इथं काय येतात हे आता मला कळतंय। हेच 12 अपोस्टल्स बघायला मी इतक्या लांब आलेलो होतो, परंतु हे जे दृश्य आहे हे इतकं अफलातून आहे की इथं 500 नाही 5000 किलोमीटरवरनं जरी यायला लागलं तरी माझी हरकत नाही आहे। ग्रेट ओशन रोडचा हा जो काही सफर झालेली आहे अफलातून, फारच मजा आलेली आहे। जे कोणी मेलबर्नला येईल तेव्हा गाडी लागते वगैरे सगळे विचार बाजूला ठेवा, सगळ्या शंका बाजूला ठेवा आणि ग्रेट ओशन रोडच्या ड्राईव्हला नक्की या। 12 अपोस्टल्स नक्की बघा। सुनंदन लेले, झी 24 तास, मेलबर्न। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।